पेटीचा आवाज कमी कर. हॅलो 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 चल. हॅलो सुस्वागतम धन्यवाद. आज या कासारडे गावातील या उत्तर गावमध्ये गवळ देवाच्या या पवित्र स्थानामध्ये आज श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी आमने सामने तिरंगी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे मुक्काम नागन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीदार ज्यांनी प्रथम भजन सादर केले त्यांचे परममित्र बुवा संजय पवार बुवा कौसात मुंबई, त्यांच्यानंतर ज्यांनी भजन सादर केलं त्यांचे परममित्र बुवा विनोदजी चव्हाण बुवा कौसात मुंबई. तर आपण तिन्ही बुवांना इथे भजन करण्याची सुवर्ण संधी श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ, श्री महालक्ष्मी प्रासादिक महिला मंडळ, श्री जय हनुमान क्रीडा मंडळ आणि गवळदेव मित्र मंडळ या मंडळाने या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हाला सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमचे परममित्र बुवा या ठिकाणी बरेच भजनी बुवा या ठिकाणी हजर आहेत. जवळजवळ आम्ही देवी बुवा भाग्यवान आहोत बुवा. आज जो दिवस वेगळा सोनियाचा दिवस, पण 8 बुवा या ठिकाणी आज आम्ही बसलेलो बघा. अशी कुठे डबलबारी झालेली नाही. प्रथम बुवा बसलेले आहेत ते विजय मांजरेकर बुवा, त्याचप्रमाणे श्रीकांत शिरसाट बुवा, प्रकाश पारकर बुवा, त्याचप्रमाणे संतोष मिराशी बुवा, मंगेश खाडिये बुवा, त्याचप्रमाणे या ठिकाणी राजापूरवरून मीठ गव्हाणे, दुर्गेश मिठगावकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कासारडे गावातील बरीच माझी मित्रमंडळी या ठिकाणी हजर आहेत. गगनगिरी वडापाव सेंटर, त्याचप्रमाणे संजय नकाशे आणि त्यांची मित्रमंडळी या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे परममित्र कैलासवासी दिगंबर केसरकर यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी त्या भाडका देवीच्या चरणी प्रार्थना करतो, महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तिन्ही बुवांनी जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते आमचे परममित्र AR साऊंड सिस्टीम यांचेही माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री भाडका देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री स्वयंभू देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा देऊन म्हणजे आमच्या सामने तिरंगी सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला
ठिकाणी खरोखरच बुवांनी मगाशी सांगितलं, या कासार्डे गावची शान महाराष्ट्राची म्हणायला काय हरकत नाही, ज्याने आपली 40-45 वर्ष या भजन क्षेत्रामध्ये घालवली आणि बरेच धडे आम्ही त्यांच्याकडून घेतले. श्रीमान प्रकाश पारकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. खरोखरच त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्रीकांत शिरसाट बुवांबद्दल बुवा बोलले जबरदस्त, पण या म्हणजे आमच्या सिंधुदुर्गाचं नाव त्यांनी केलेलं आहे. फक्त विनोद चव्हाण बुवा बोलले मंगला, फक्त मंगल्यावरच नाही बुवा, त्यांची खासियत बुवा लुंगी डान्स. म्हणजे प्रत्येक माणसाची एक कला फेमस असते आणि लुंगी डान्समध्ये आज लुंगी डान्स म्हटलं की श्रीकांत शिरसाट बुवांचं नाव होतं. तो मंगल्याचं नाव आता घेऊन तो बिचारायचं न लगीन झालं त्याचा जगाग द्यावा आता. होय झाला मग आता बारशात जाऊया आणि हा सांगतोय मी. होय ना शिरसाट बुवा, हाड बुवांची डबलबारी ठेवूया बारशा. ठीक आहे संजय पवार बुवा, तुम्ही काय कमी लेखून घेऊ नको, कारण एवढी सुरुवात अतिशय चांगली केलास नाही म्हणतास की मोठे दिग्गज काय नाही. बुवानी माझं विषय सांगितला आणि माका पण बुवाच म्हणत नाही. हो परिस्थिती नशीब या कासार्डे गावात म्हणजे नेहमी बारी होतात म्हणून आज ओळख झाली आहे. आणि तुम्ही सांगता चेहऱ्याकडे बघितलं नाही की लोक हसतं, ही एक खासियत आहे. म्हणजे जसे काय सांगू, राज कपूर होते माहिती आहे, त्या लेवलला मी आज आहे बुवा. म्हणजे मेरा नाम जोकर. हे लोक बघितला नाही की हसत आहे, काय करण्याची गरज नाही. हो काय यूट्यूबवाले हे टाकताना भाऊ कदम म्हणूनच टाकतात डायरेक्ट. संदीप पुजारी बुवा कधी टाकीतच नाही भाऊ कदमांची बतावणी, म्हणजे तुमच्या भाषेत सांगते. आणि आता यूट्यूबवाल्यांका सांगून ठेवतोय, माझ्या मी जेव्हा काय आता बोलाल ना त्या टाकताना वरती टाका पुजारी बुवानी टाकल्याने घासले. लोक म्हणते बघूया कसा घासला नाही काय पेटवल्याने 2 बुवानी धुमवल्याने काय टाकतं, मुळा घातला नाही. भारी आहे तुमचा टाकण्याची, चालून ते तुमची चेष्टा करीत नाही, पण नादखोळा तुमच्यामुळे आज आम्ही कासार्ड्यात कुठचा कार्यक्रम होता ना कुठच्या वाडीत, तो आम्ही देवगडात राहून बघू शकता मोबाईलवर बुवा. इतक्या कारणीभूत तुम्ही आता संदीप साळुंखे. अहो तरळ्यात सत्यनारायणाची पूजा असली तर आमका कळता की आजची रिक्षावाल्यांची पूजा, नाही तर कारणीभूत संदीप साळुंखे बुवा. म्हणजे आज परमेश्वरच मनात काय हरकत नाही, फक्त या सांगितल्याने तेवढं लक्षात ठेवा. माझा चांगला टाका त्यांचा वाईट टाकला तरी चालत, असं सांगला नाही आहे तुम्ही, असंच सांगला. बाकी तुमचं भारी आहे काय तर पचकू मग पू केलास. 6 वर्ष आता 7व्या वर्षी मग पू करून टाकला. म्हणजे जर 6 वर्ष केलं होते ना ती जखम झालेली आज पू पचकू. ती पचकू कशासाठी बुवा सांगते, त्यांच्या हातात 3 ब्रेसलेट आहे. पहिल्या नंबरचं त्याचं नाव पो, पुढचा आता बघा त्यांचा डायमंडचा, 2 नंबरचा तर तुमच्या नशिबात आणि 3 नंबरचा त्याच्यावर माझं नाव तू. आणि ती देऊन जाऊची तुम्हीच नाव सांगा. तुम्ही नाव सांगितलं बुवा, त्याचं फक्त स्पष्टीकरण केलंय मी. आता तुमचा विषय तुमच्या मनाचं मोठेपणा जरी चेष्टा नाही संजय पवार बुवा, म्हणजे खाऊ गोष्ट नाही मनातील ना तर देऊन सुद्धा जातील ते. जबरदस्त व्यक्तिमत्व. कोरोनाच्या काळात तिने किती जणांका पैसे दिला नाहीत ना ते माका माहिती आहे. साधी व्यक्ती नाही ती, फक्त या डबलबारीच्या याच्यातलं ते बोलले म्हणून बोलते. पण बुवा लोकांचीच बुवा त्यावेळी अशी हालत होती ना, त्यावेळी नुसते फोन केला नाही की जवळजवळ 1.5-2 लाख रुपये त्याने वाटलं नाही त्या माणसाने. आज आम्ही 10 रुपये देताना विचार करतो.
संजय पवार बुवा. आणि त्यामुळे नुसती त्यांची ब्रेसलेट दिसली म्हणून मी बोललोय. आता आमच्या नशिबात नाही काय करूया, आमचा कोरोनानंच खाला ना. होय आमच्या नशिबात वाडी सुद्धा सगळं दाखवतील की नाही सांगता येत नाही. आमच्या नशिबात पू. तुमच्या नशिबात निधन तरी या, माझ्या नशिबात पू. काय तू नाव ठेवलंस पचपू. इतके भारी बोल केले ना, पहिलंच नाव माझा पडला पू. नशीब पू नाही चव्हाण बुवा. किती 29 वर्ष तुम्ही भजन केलं, 10 वर्ष वाढवण्याची जबाबदारी माझी तुमची. कारण हसण्यामुळं आयुष्य वाढतं. आणि त्याचं पुजारी बुवा म्हणतो 6 वेळा बुवा इले त्याचा मग काय आनंद नाही बुवा. पुण्या कासारडे गावात इतकं प्रेम माझ्यावर बुवा ना. नुसतं गाडीतनं उतरले तरी बुवा जोक चाला धरून बिरून नेतात नाही. काय प्रेम. या बारी चालूच्या आधी फोटो किती जणांनी माझ्याबरोबर काढून घेतला. म्हणजे इतक्या प्रेम खरोखर माका ह्या सगळं बघितल्यानंतर ना माझ्या आईनं माका जन्म दिलेल्याचा सार्थक झाला खरोखर असा वाटतं. उद्या जेव्हा या यूट्यूबला टाकतील ना साळुंके, तेव्हा आई माझी सांगत ते कोण काय दिवे लावलंच ते दाखवून बघूया. खरोखर हाऊस माझी सांगता बघूया तरी ते 3 बुवाने काय केलं. तेव्हा जेव्हा सांगताना बघताना माझं भजन, तेव्हा खरोखर तिच्या पोटी जन्म घेतलेल्याचा सार्थक झाला असं वाटतं. प्रत्येकाने ह्या लक्षात ठेवा. कारण मी सुद्धा एका काळी भरकाटलेलोच माणूस होते बुवांका माहिती आहे. पण त्या ह्याच्यातनं सावरून प्रत्येकाची वेळ असता. आणि आई वडिलांका कधी दुःखी ठेवू नको या लक्षात ठेवा. बुवांनी सांगितलं आणि पंढरपुरात नाही गेलास तरी चालत, घरीच तुमच्या आई वडीलच. त्यांना कधी दुःखी ठेवू नको. त्यांचा नमस्कार केलास की पंढरपुरात गेलेल्याचा पुण्य तुमका मिळालं. होय ना. कोरोनाच्या काळाचं बुवांनी सांगितलं नाही. काय सांगितलं असता. कोरोनाचं काय सांगितलं. असून देऊ लढणार ती सगळी गर्दी बघून त्यांना वेगळं ये बाबू ये तू ये. नाही मांजरेकर कोण तर ना टोपण नाव जे मांजरेकर असले तर त्यांचं नाव बाबू आहे ना. मी त्यांना वाटलं मी त्यांना म्हणते की काय लुलू 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 बाबू लुलू लुलू असा नाही बुवा. अतिशय त्या कोरोनाचं काळच बुवा वेगळं होतं. कोणाक जर खोकलो इलो ना तर कोण खोकय ना. असो काळोखात परसवात जर खोक करेल मग ये. सगळ्यांच्यात खोकलं की मी मेलं डायरेक्ट वरच पॉझिटिव्ह. म्हणून सगळ्यांच्यात खोकही नको. कोणाक शिंक केली तर दाबून धरी. सगळ्यांच्यात कोण शिंकायचो नाही. लांब मागशिव करी आणि मग ये. तुमका भाव म्हटला नाही माझे. त्यांना तुम्ही सांगलाच नाही की ते सांगलाच ना. तुम्ही ह्याच्यावर बुवा जाऊ नको. भावावरनं समजलं असं. मग ते मी इकडचे कमी करून म्हटलं भावात मिशियर घेऊन टाकलं. पण काय बोललोय ना त्यांना बोललोय ना. मच्छो मार्ग मच्छ्या ट्रॅकवर गेलं होय ना. त्यामुळे काय अवस्था झाली बघा. या गांजा असाच आहे तुमचं काय. आणि विषय काय असं लक्ष बऱ्याच लिहतात काय काय विषयाचा तो लिहिला असता. असू दे. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया आणि थोडासा मनोरंजन 100% मी करणार. पण हां पेटवणार तो. मी नाही पेटवले तर पुढे पेटणार कसा. आणि त्या गाडीचं सांगितलं आणि एस टी इथे केलेले बुवा. यंदा एस टीच बघितलास तुम्ही. मी 6 वर्ष आज इकडे येते ना.
खरोखर या मंडळाचे आभार मानावे तेवढे कमी बुवा. एकदा तर त्यांनी किल्लो बनवला नव्हतो बुवा. त्याच्या रेल्वे नंतर किल्लो आणि गेल्या वर्षी फक्त विमान बनवलेला होता फक्त. शेवटी काय व्हायचं का, शेवटी परमेश्वर जर काय लिहिता तर घडत असता. आणि ज्यावेळी आम्ही निघत गेलो, मला वाटतं विनोद चव्हाण बुवा खारेपाटणपर्यंत इले आणि मी थोड्या वेळात निघणार होते आणि पाताड्यांचो अक्षरशः रडतच त्यांनी फोन केला नाही. या बारीसाठी ज्याने आमका फोन केला नाही ते तंटामुक्ती अध्यक्ष राजा पाताडे यांचे मी श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यांनी फोन केला आणि सांगितले बुवा अशी अशी गोष्ट झाली, आमका इतक्या वाईट वाटलं, एवढं कार्यक्रम एवढा विमान तर बनवलेला आमका पाठवला ना फोटो, किती खर्च केला नाही असत त्या गोष्टीसाठी. सगळा आणि त्या ह्याच्यात परशुराम राजाराम पातडे हे आपल्या सगळ्यांना सोडून गेले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी त्या म्हाडकादेवी आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. कारण बुवा शेवटी काय लिहिलेला असता नशिबात ताच होता. बुवानी सांगितलं आणि हो पवार बुवा मग वाईट किती वाटलं माहिती आहे, म्युझिकचा तुमका सांगला मी म्हणजे तुमका काय असं त्यांना चढवीत नाही, मी त्यांना सांगते तुम्ही सांगलं आठवण करून देते की काय ठेव मी बघा ताच ठेव केलंय. मी बघितले थेरी वाळातले आणि 2 गाणी वाजवले आणि गप बसलं. आपल्या झंगट्या नको ट्याव कोणी ट्याव कोणी म्याव म्याव नको का, बरोबर ना. असा वेळ काय तो येळ तसाच चाललेला माझा. फक्त माका तर वाईट वाटलं तुमका बोलले ते, म्हणजे एवढं वाजवलंच नाही, इतक्या प्रयत्न करून इतके बोलले ना. रडन तो पाणी द्यावं मस्त पाणी द्यावं. तर बुवा काय नाही हो, ते प्रयत्न करतात तुमचे 3-4 वेळा किती बारी झाले, माझ्याबरोबर पण 4-5 बारी बुवांचे झाले. अतिशय चांगले बुवा, खरोखर प्रेमळ बुवा. जास्त ते काय बोलत नाही म्हटल्यानंतर आम्ही तरी त्यांना कसा बोलणार, तुम्ही माका काय तसं बोलूक नाही. तरी मी थोडासा आता बोलणार आहे, नाही तर गजरात तुम्ही बोलशा कसे होय ना. एकदम अशी स्लो गाडी ती चालली असं माका वाटलं, म्हणून म्हटलं तर जरा पळवूया. कोळी गीता वाजवली पहिली सगळं थांबली आहे बरेच दिवस, पण ती चालू करण्याचा प्रयत्न चालू आणि 100% होणार हो चालू. हे 7 तुम्ही बुवा सांगितलं ना मांड, 6 मांड ते नवसाचे एक या वाडीचं उत्तर गावठण म्हणजे 7 मांड. आता ड्रायव्हर फक्त बसलेलो नाही बरोबर ना, म्हणजे त्यांचं दोष काढीत नाही, पण ड्रायव्हर म्हणून बुवा प्रत्यक्ष पांडुरंग बसलेले आणि तीच गाडी 100% चालू होणारा गॅरंटी. बाकी काय घट सगळे बसवलेलेच, आम्ही सगळे बसणारच आहोत. अहो किती मुलाबिलांचे हाल झालेत ना, शाळेतल्या मुलांचे सगळ्यात बुवा हाल झाले या ST मुळे. प्रत्येक बापाची काय रिक्षेन पाठवण्याची कॅपॅसिटी नाही बुवा. गरीब माणसांचे इतके हाल झालेत नाही. लालपरी कधी चालू होता, खरोखरच त्या म्हाडकादेवी प्रार्थना करते की बाबा लवकर चालू होऊन दे. आणि या सगळा परत, कारण ती जेव्हा रस्त्यावर दिसत नाही ना, तेव्हा किती गाडी जरी गेले तरी त्या रस्त्यात शोभाच येत नाही. लालपरी ही आमच्या हायवे का दिसाकच हवी आणि 100% ही पुढच्या महिन्यापर्यंत दिसात अशी त्या गवळ देवा का गाराणा घालूया. आणि लवकर या त्यांनी कल्पना आपल्या समोर मांडल्याने त्या परमेश्वरापर्यंत नक्की पोचली असतात, बरोबर ना. पारकर बुवा प्रयत्न काय करतायत का आपल्यात तसा, म्हणजे सांगा, म्हणजे तसा तयारीत राहा भावा. आम्ही पहिल्यापासून तुम्ही सांगा, फोन करा, फक्त टाकल्यानंच घासून टाकूया नाही बुवा. तुम्ही हसतच चव्हाण बुवा हसतच भारी. आय लव्ह यू बोल, तुम्ही माका म्हणतस तू माका आय लव्ह यू म्हणून तुम्ही काय करणार काय असले काय 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 आय लव्ह यू काय विषय काय नाही. असं दे भजनाची सुरुवात करूया, कारण वेळेचा पण बंधन ठेवूया बुवा. मी ठेवणार
फक्त मग रूपाच्या अभंगाच्या वेळी थोडासा बोलते. ओके. पाकवाजाचो